आपल्यापैकी किती जणांना क्वांटम फिजिक्स माहीत आहे? काही माहीत असेल मात्र कोल्हापूरकरांच्या अनेक काही सेशन्स होतात अशी माहीत आहेत का? बऱ्याच जणांना माहिती आहे. किती लोकांना माहिती आहे त्यांनी हात वर करा म्हणजे मला चष्माला कल्पना. क्वांटम फिजिक्स हे माहीत आहे किती त्यांनी हात वर करावा. मोजकेच लोक आहेत. मग बऱ्याच लोकांना बाकीच्या लोकांना क्वांटम फिजिक्स माहीत नाही असं म्हणता येईल. पण फिजिक्स किती लोकांना माहीत नाही त्यांनी हात वर करा. फिजिक्स माहीत नाही. फिजिक्स फक्त फिजिक्स म्हटलं. फिजिक्स माहिती आहे का? फिजिक्स आपल्या सगळ्यांना माहित आहे. शाळेत शिकवलं गेलं आहे. आपल्याला होतं फिजिक्स केमिस्ट्री हे पदार्थ विज्ञान रसायनशास्त्र शुद्ध मराठीत असा आपल्याला सब्जेक्ट होता. त्यामुळे फिजिक्स सगळ्यांना माहीत असेल. फिजिक्स आपल्याला कुठे आणून सोडतो? शाळेच्या जेव्हा आपण मॅट्रिक किंवा SSC किंवा 10वी पास होतो फिजिक्सने सांगितलेलं आहे की हे संपूर्ण विश्व 107 मूलद्रव्यापासून बनलेलं आहे. ही 107 मूलद्रव्य विश्वामध्ये आहेतच. यांचा अधिक भेद करता येत नाही. हे संपूर्ण सृष्टी संपूर्ण विश्व हे संपूर्ण युनिव्हर्स हे 107 मूलद्रव्यापासून बनलेलं गेलेलं आहे. 50-60 वर्षापूर्वीची आपली फिजिक्सची मान्य होती. पण त्यानंतर त्या सुमारास क्वांटम फिजिक्सची एक बॅच उपलब्ध झाली की त्यांनी काही नवीन संशोधन करायला सुरुवात केली आणि त्यातून आपल्याला सांगितलं गेलं की पदार्थाचं शेवटचं टोक म्हणजे अणूचा भेद करता येत नाही. पण क्वांटम फिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी अणूचा सुद्धा भेद करण्यामध्ये यश मिळवलं. ते आता तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत आहे असेल की अणूच्या गर्भामध्ये त्यांनी पाहिलं की न्यूक्लियस नावाचा मध्ये सेंटर आणि त्याच्या भोवती इर्दगिर्द फिरणारे त्याच्या अवतीभोवती फिरणारे काही पार्टिकल्स त्यांना त्यांनी इलेक्ट्रॉन्स असं नाव दिलं. न्यूक्लियस हे सुद्धा नाव शास्त्रज्ञांनी दिलं पण त्या पदार्थाला स्वतःचं नाव नाही. म्हणजे प्रत्येक पदार्थाच्या अणूची रचना अशीच आहे की न्यूक्लियस आणि त्याच्या भोवती फिरणारे पार्टिकल्स त्याला इलेक्ट्रॉन्स. त्या पार्टिकल्सची फिरण्याची गती संख्या याच्यावरून प्रत्येक पदार्थ अणूमध्ये डिफरन्शिएट म्हणजे वेगवेगळे होतात. पुढे मग न्यूक्लियसच्या सुद्धा गर्भामध्ये शास्त्रज्ञांनी भेद घेतला गर्भाचा भेद घेतला की त्याच्यामध्ये काय आहे न्यूक्लियसमध्ये. तेव्हा त्याला दिसलं की 2 असे थर आहेत आणि त्यांच्यामध्ये एक व्हायब्रेशन्स आहेत कंपन आहेत. त्यावरून त्यांनी नियम मांडला सिद्धांत मांडला. त्याला कंपनलहरींचा सिद्धांत म्हणतात. लॉ ऑफ व्हायब्रेशन. हा व्हायब्रेशन असा लॉ ऑफ व्हायब्रेशन असा सांगतो की या विश्वातील प्रत्येक वस्तू ही कंपनलहरीतून निर्माण झालेली आहे किंवा प्रत्येक वस्तू ही कंपनलहरी निर्माण करत असते. एक विशिष्ट कंपनलहरी किंवा कंपनी निर्माण करत असते. ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू एव्हरीथिंग एक्झिस्ट इन दिस युनिवर्स व्हायब्रेट्स ॲट पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी. प्रत्येक वस्तू एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट होत असते कंपन पावत असते कंपनी निर्माण करत असते आणि त्याचाच व्हाईस वर्सा की प्रत्येक वस्तू ही कंपनातून निर्माण होऊ शकते. म्हणजे आपण जर पाहिलं या विश्वातील प्रत्येक वस्तू या युनिवर्समधील ब्रह्मांडामधील प्रत्येक वस्तू कंपन आहे म्हटलं तरी माझ्यासमोरचा हा माईक कंपन आहे. तुम्ही बसलेली खुर्ची कंपन आहे. हे टेबल कंपनाचा संच आहे. या भिंती हे छत हे छप्पर हे सगळं काही कंपनाचा संच आहे. आणि याच्याही पुढे जाऊन आपण सुद्धा या विश्वाचा भाग आहोत म्हणून आपण सुद्धा कंपनाचा संचच आहोत. आपण जरी अशी दिसायला किंवा हे सगळे वस्तू दिसायला सॉलिड वगैरे दिसत असलं तरी मूळ लेवलवर मूलभूत लेवलवर बेसिक लेवलवर हे काय आहेत कंपनांचा संच आहेत. आपणही कंपनाचा संच आहोत पण आपली कंपनी सूक्ष्म लेवलवर असतात. जेव्हा जेव्हा आपण भावनेच्या तीव्र आवेगात येतो त्या वेळेला कंपनी बाहेर दृग्गोचर होतात दिसायला लागतात. म्हणजे मला खूप राग आला तर माझ्या शरीरातली कंपनाची तीव्रता इतकी वाढते की मी असं रागाने थरथर कापायला लागतो. मला खूप प्रचंड भीती वाटली तर मी भीतीने थरथर कापायला लागतो. अशा अनेक भावना स्थितीमध्ये ही आपल्याला कंपन्या बाहेर दिसतात. लोकांना दिसतात की अरे रागाने थरथर कापतोय. प्रचंड टेन्शन आलं तर आपण टेन्शनने सुद्धा असं थरथर कापतो. इतके कापता आपल्याला अशी थरथर सही वगैरे करता येत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं आपण आपलं संपूर्ण जे काय आहोत ते सर्व कंपनांचा संच आहोत. याला स्पंदन लहरींचा कंपनाचा सिद्धांत म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये लॉ ऑफ व्हायब्रेशन. हा कंपनाचा सिद्धांत असं सांगतो पुढे जाऊन पुढचा सिद्धांत असं सांगतो की या विश्वामध्ये सर्व काही सर्वांसाठी उपलब्ध आहे. ह्याला लॉ ऑफ अबंडन्स म्हणतात. हे संपूर्ण विश्व विपुल आहे. ह्याच्यामध्ये संपूर्ण समृद्धी आहे. सर्व काही भरलेलं आहे. सर्वांसाठी सगळं काही उपलब्ध आहे. तुम्हाला जे जे काही हवं आहे ते उपलब्ध आहे. आता या क्षणाला उपलब्ध आहे. पण आपल्या याच्यामध्ये कधी चूक नाही. सर्व काही म्हणजे काय असतं आपल्याला वाटतं फक्त चांगल्याच गोष्टी असं नाही. त्यात सगळ्याच गोष्टी आल्या की या विश्वामध्ये सर्व प्रकारची स्पंदनं आहेत. रागाची स्पंदनं आहेत, शोकाची स्पंदनं आहेत, दुःखाची आहेत, हिंसाचाराची आहेत, गरिबीची आहेत, श्रीमंतीची आहेत, यशाची आहेत, अपयशाची आहेत. सर्व प्रकारच्या कंपनाने हे विश्व समृद्ध झालेलं आहे.
प्लस आपण रोजच्या रोज काही ना काही स्पंदने निर्माण करत असतोय. ती स्पंदनं पुन्हा विश्वामध्ये स्टोअर होत आहेत. आज शास्त्रज्ञ असं सांगतात की आपण कृष्णाने ज्या फ्रिक्वेन्सीवर की ज्या पद्धतीने ज्या फ्रिक्वेन्सीवर कृष्णाने गीता सांगितली, ती जर गीताचं स्पंदन आपल्याला पकडता आलं तर आम्ही कृष्णाच्या आवाजामध्ये तुम्हाला गीता ऐकून दाखवू असा शास्त्रज्ञ दावा करतायत. म्हणजे आपण ज्या ज्या काही फ्रिक्वेन्सी निर्माण करतो, आपण बोलत असलेलं प्रत्येक शब्द, प्रत्येक स्पंदनं या विश्वामध्ये शिल्लक राहते, स्टोरेज होऊन राहते, ते जमा होऊन राहते आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा ते मिळपणा प्राप्त होतं आहे. आणि तिसरा महत्त्वाचा सिद्धांत क्वांटम फिजिक्सचा, जो आपल्या व्याख्यानात महत्त्वाचा विषय, त्याला म्हणतात लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत. काय सांगतो हा आकर्षणाचा सिद्धांत? हा आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की ही जी स्पंदनं उपलब्ध आहेत त्या विश्वामध्ये, ही सगळी स्पंदनं आपल्याशी इक्वल समान तत्वाच्या समान गुणधर्माच्या स्पंदनाकडे आकर्षित होतात किंवा समान तत्वाच्या समान गुणधर्माच्या स्पंदनांना आकर्षित करतात. पहिलं सांगितलं, ह्या विश्वामध्ये प्रत्येक वस्तू ही स्पंदनांचा संच आहे. जे जे काही या विश्वामध्ये आहे ते सर्व स्पंदनांचा संच आहे. आणि तिसरा नियम सांगतो की ही सगळी स्पंदनांचे संच एकमेकाशी समान अर्थाच्या समान गुणधर्माशी समान तत्वाच्या स्पंदनांकडे आकर्षित होत असतात. याचा अर्थ असा होतो की सुखाकडे सुखाची स्पंदनं आकर्षित होतात, दुःखाकडे दुःखाची स्पंदनं आकर्षित होतात, आनंदाकडे आनंदाची स्पंदनं आकर्षित होतात, यशाकडे यशाची स्पंदनं आकर्षित होतात, गरिबीकडे गरिबीची स्पंदनं आकर्षित होतात. आपल्या माहिती म्हणतो पैशाकडे पैशाची स्पंदनं आकर्षित होतात. आपण म्हणतो ना पैसा पैशाकडे जातो. त्याचा अर्थ खरा हा आहे की ही स्पंदनं एकमेकांकडे तशीच आकर्षित होतात. आणि आपण हे रोजचा रोज त्याचा अनुभव घेत असतो. आपल्या सर्वांच्या घरी टी व्ही असेलच, टी व्ही सर्वांना ऑपरेट करता येत असेल, निरनिराळे चॅनल बदलता येत असतीलच, करेक्ट? तर आता समजा माझ्या टी व्हीवर आता सोनी मॅक्स लागलेला आहे फॉर एक्झाम्पल, आणि मला ते जी मराठी बघायचं आहे, तर मी काय करतो, कसं चॅनल बदलतो, काय करतो? हां, रिमोट दाबतो. म्हणजे काय करतो, मी एक बटन दाबतो की तो नंबरवर सेट, ते चॅनल सेट केलेलं असतं, ते दाबतो आणि बदलतो. मला मग सोनी टी व्ही बघता बघता मला ऑल ऑफ सडन मला BBC लंडनवरची बातमी बघायची आहे. मी लगेच BBC लंडन लावून बघू शकतो का माझ्या टी व्हीवर? बघू शकतो लगेच BBC लंडन. पुन्हा आता फुटबॉल मॅच चालू आहेत, आपण फुटबॉल मॅच लगेच लाईव्ह बघू शकतो. विम्बल्डनच्या मॅचेस चालू आहेत, त्याही आपण लाईव्ह बघू शकतो लगेच. इथे थोड्या वेळ बघून तिकडे बघू शकतो. त्यात वेळेला मी मराठी पण मी बघू शकतो लगेच. तुमच्या लक्षात येतं का मी काय सांगतो ते? आपण कुठलंही चॅनल बघू शकतो माझ्या टी व्हीवर. हे सगळे चॅनल जे आहेत हे कसे चालतात? ह्या तत्वावर चालतात की सगळे चॅनल एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर आपले प्रोग्राम जे आहेत, कार्यक्रम हे ब्रॉडकास्ट करत असतात. फार पूर्वीचे जुने जर लोक असतील ना तर त्यांना ते पूर्वी किंवा हल्ली सांगत असते करते, आपण आजकाल कोणी रेडिओ ऐकत नाही. पूर्वी विविध भारती किंवा हे कामगार विषय वगैरे लागले त्याआधी सांगायला लागतं, हे आकाशवाणी का बम्बई केंद्र है, फलाने फ्रिक्वेंसी के ऊपर एक प्रोग्राम प्रक्षेपित किया जा रहा है, ब्रॉडकास्ट किया जा रहा है वगैरे वगैरे. हे ऑल इंडिया रेडिओ आहे. आता ते सांगतात की नाही माहीत नाही, पण हे सगळे प्रोग्राम जे आहेत ते एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर वातावरणात प्रक्षेपित केले जातात. आपल्या टी व्हीमध्ये ती यंत्रणा असते ती फ्रिक्वेन्सी पकडण्याचं. ती यंत्रणा आपण सिलेक्ट केली की माझ्याकडे ते टी व्हीवर ते फ्रिक्वेन्सी कॅच होते, माझ्या टी व्हीकडे ती फ्रिक्वेन्सी आकर्षित होते आणि मला टी व्हीवर त्या चॅनलचा प्रोग्राम दिसायला लागतो. करेक्ट? म्हणजे समजा आता मी हेच सांगतो पुढे नेऊन की इथे जर मी एखादा टी व्ही लावून आणला, त्याला बरोबर नेट कनेक्शन्स वगैरे दिली, तर मला इथे BBC लंडन बघता येईल का आत्ता या क्षणाला? मी मराठी बघता येऊ शकतो, ऑस्ट्रेलियामधलं कुठलंही चॅनल येऊ शकतो. त्याच वेळेला समजा चंद्रावर यान पोचलेलं आहे आणि त्यांनी काय एखादा प्रोग्राम तिकडून प्रक्षेपित केला, तोही मला इथे बघता येऊ शकतो लाईव्ह. तुमच्या लक्षात येतं का काय सांगताय तुम्ही ते? मी या खोलीमध्ये कुठलाही प्रोग्राम आत्ता लाईव्ह बघू शकतो. करेक्ट? याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा आहे की आत्ता तुमच्या आणि माझ्यामध्ये ह्या सगळ्या चॅनल्सच्या फ्रिक्वेन्सी, हजारो करोडो फ्रिक्वेन्सीज आत्ता या खोलीत आहेत. आत्ता या खोलीमध्ये BBC लंडनच्या फ्रिक्वेन्सी आहेत, चंद्राच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, मंगळाच्या फ्रिक्वेन्सीज आहेत, सर्व प्रकारच्या फ्रिक्वेन्सी, सर्व चॅनल्सच्या फ्रिक्वेन्सी इथे आहेत. फक्त मी त्या चॅनलला ट्यून करायची आवश्यकता आहे. ज्या क्षणाला मी ट्यून करेन त्या क्षणाला माझ्या टी व्हीवर चॅनल दिसणार आहे. बरोबर आहे? मग आपल्याकडे आता एक फ्रिक्वेन्सी आहे सगळ्यांकडे की त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं, जगाच्या पाठीवरून कुठल्याही माणसाने त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून केलं तर तुमच्याकडे ताबडतोब पोचू शकणार आहे. माहिती आहे का? आत्ता तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे मोबाईल.
आता सगळ्यांकडे मोबाईल आहे का? सगळ्यांकडे मोबाईल? तुमच्या मोबाईलची फ्रिक्वेन्सी या खोलीमध्ये आहे, त्याशिवाय तर तो असली तरच तुम्हाला तुमचा मोबाईलवर कोणी क्लिक करू शकतो, अदरवाईज नाही करू शकत. त्या फ्रिक्वेन्सीला कुणीही जगाच्या पाठीवर क्लिक केलं की तुमच्यापर्यंत लगेच तुम्ही फोन येताना तुम्ही त्याच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकताय. मग तुमच्या लक्षात येतं की या विश्वामध्ये किती करोडो फ्रिक्वेन्सीज आहेत, आत्ता या खोलीमध्ये पण दिसत नाही आहेत. त्याचप्रमाणे याच आत्ता या रूममध्ये सुखाच्या, दुःखाच्या, यशाच्या, अपयशाच्या, गरिबीच्या, श्रीमंतीच्या, आरोग्याच्या, आनंदाच्या, समृद्धीच्या सर्व फ्रिक्वेन्सीज इथे आत्ता उपलब्ध आहेत. फक्त फरक इतका आहे की त्याला ट्यून कसं करायचं, तिथपर्यंत पोचायचं कसं. कारण ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत ह्या आपल्या समान तत्वाच्या, समान गुणधर्माच्या फ्रिक्वेन्सीकडेच आकर्षित होतात. यशाकडे यश घेतलं जातं, अपयशाकडे अपयश घेतलं जातं, आनंदाकडे आनंद जात राहतो, सुखाकडे सुख आणि दुःखाकडे दुःख घेतलं जातं. सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण दोन्ही तऱ्हेच्या फ्रिक्वेन्सीज जरा निर्माण करतो. त्याच्यामुळे आज आपण बऱ्यापैकी सुखी पण आहोत, काही गोष्टीत आपण दुःखी आहोत, काही गोष्टीत सुखी आहोत, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात, काही घडत नाही आहेत. पण ह्या फ्रिक्वेन्सी सगळ्या न्यूट्रलपणे काम करतात. मी पुन्हा तेही सांगतो की हे सगळं न्यूट्रल काम करतं. कारण फ्रिक्वेन्सी किंवा जी शक्ती आहे, एनर्जी, ही कधीही कोणासाठी आपले नियम बदलत नाही. हे पंचमहाभूत आहेत, कोणासाठी आपला नियम नाही बदलत. ते आपल्या प्रकारे झाला. समजा आपण आगीत बोट घातलं तर काय वेळ भाजेल का? म्हणजे खूप प्रेम करून प्रेमाने त्याची पूजा वगैरे करून बोट घातलं तरी भाजेल का? बरं. शिवाय देऊन बोट घातलं भाजेल का? सिंपल आहे. अग्नीचं काम आहे, गुणधर्म आहे की जाळणं. तशा फ्रिक्वेन्सीचा गुणधर्म आहे की जो कोणी आहे त्याने ती फ्रिक्वेन्सी क्रिएट केली की त्याला ते पाठवणं.